आणि आताची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुंबईतला सर्वात मोठा पक्ष हा भाजपच आहे असं वक्तव्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। 2014, 2019 आणि 2024 मध्ये भाजपच मोठा पक्ष ठरलाय असंही मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता फडणवीसांनी तयारी सुरू केल्याचं समोर येतंय। त्यातच आता आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपाकडे देखील लक्ष लागलेलं आहे आणि जागा वाटपा आधी मुख्यमंत्र्यांचं हे एक महत्त्वाचं विधान येत आहे। भाजप मुंबईतला सर्वात मोठा पक्ष आहे। असं आहे की 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही, प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मत मांडलं की जागाचा फॉर्म्युला भाजपचा सर्वाधिक आमदार अधिक आहे, त्यामुळे जास्त अर्थात जागा असतील। नेमकं कसं असेल अजून ते ठरलं थोडी आहे की चर्चा करून ठरवते की एकतर्फी थोडी ठरवायचं असतं, सगळ्या पार्टनरशी चर्चा करून फॉर्म्युला ठरेल। मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचा अर्थ जाणून घेण्यासाठी आता आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्या बरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, शिंदेगडाचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी। सर्वप्रथम सागर, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? स्पष्ट आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की 2014 पासून महाराष्ट्रामध्ये ज्या 3 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबईमधील सर्वाधिक जागा म्हणजे जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते भाजपाचे सर्वाधिक आहेत। अर्थात त्यांनी संदर्भ देताना स्पष्ट सांगितलं की 2014, 2019, 2024 याच्यामध्ये। आणि जर त्यांचे विरोधक जर म्हटले तर उबाठा हा एक मुंबईतला एक महत्त्वाचा पक्ष आहे, त्यांचे काही आमदार आहेत, पण अधोगती सर्वाधिक जी आहे ती काँग्रेसची दिसून येते। कारण की 2014च्या आधी जे काँग्रेसचे आमदार डबल डिजिट होते ते सिंगल डिजिटवर आलेले मुंबईमध्ये दिसून येतं। स्पष्ट आहे की जागा वाटपाच्या बाबतच्या संदर्भामध्ये त्यांचं वक्तव्य आत्ताचं फार सूचक आहे की चर्चा ही एकतर्फी होत नसते, चर्चा ही केली जाते आणि आत्ता अजून अशा स्वरूपातलं काही नाही आहे म्हणणं। पण त्यांच्या आधीचं विधान जे आहे की सर्वाधिक जागा ह्या भाजपाच्या आहेत, सर्वाधिक आमदार जे भाजपाचे आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे मुंबईमध्ये मित्रपक्ष असो किंवा विरोधकांमध्ये असो सगळ्याच पक्षांमध्ये भाजप जर सर्वाधिक मोठा आहे तर सगळ्यात जास्त जागा भाजपाचीच निवडणूक लढवणं हे अपेक्षित आहे। मुख्यमंत्र्यांना आत्ता राज ठाकरे यांना फारसं उपरोधक स्वरूपात बोलायचं नाही आहे, पण त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की कुणाला वाटत असेल की त्यांचा पक्ष जर मोठा आहे तर त्यांना वाटायला काय हरकत नाही आहे, असं वाटणं काही गैर नाही आहे। अर्थात उबाठा आणि राज ठाकरे हे एकत्रित येण्याची जी वारंवार चर्चा सुरू असते या सगळ्या गोष्टींवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान फार महत्त्वाचं म्हणावं लागणार आहे की भाजप सर्वाधिक मोठा पक्ष आहे। आणि या विधानावरनं त्यांच्या मित्रपक्ष असणाऱ्या एकनाथ शिंदेंना सुद्धा हा सूचक एक इशारा आहे असं म्हणावं लागेल। कारण की जर युतीची चर्चा एकत्रित जर जायचंच आहे तर ती भलेही केली जाईल चर्चा दोघांमध्ये, पण सर्वाधिक मोठ्या जागा जर भाजपाच्या असतील, आमदारांची संख्या जर भाजपाची आहे, आत्ता 2017ला जी काही निवडणूक झाली होती मुंबईमधली महापालिकेची त्यावेळेस सुद्धा भाजपाचे सर्वाधिक म्हणजे मित्रपक्षांमध्ये जर पाहिलं उबाठा त्यावेळेस अर्थात शिवसेना होतं आणि त्यांच्या इतकीच समांतरच्यापर्यंत भाजपाने नगरसेवक जिंकून आणले होते। फक्त देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे महापालिकेवर झेंडा फडकवू शकले। अर्थात त्यावेळेस उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर होते। कालांतराने महाराष्ट्रामधलं राजकारण बदललं हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे 2019 पासून काय झालं। पण आत्ता राज्याचे मुख्यमंत्र्यांचं आणि भाजपाचे सर्व जे नेते आहेत देवेंद्र फडणवीसांचं विधान स्पष्ट दिसून येतं। मुंबईत भाजप अधिक जागा आहेत, त्यामुळे भविष्यामधला जो दावा त्यांचा असणार आहे तो सर्वाधिक जागांवर असणार आहे। नक्कीच राहुल, मुख्यमंत्र्यांचं हे विधान पाहिलं तर मुंबई हे भाजपचं एक महत्त्वाचं टार्गेट राहिलेले मुंबई महानगरपालिका, त्यामुळे जागा वाटपाआधी भाजप आपला दावा बळकट करू पाहतंय का, काय सांगताय? जे बोलतात ते कोणताही राजकीय पक्ष आणि नेते जे करतात तसंच आहे, एक वक्तव्य करायचं आणि त्याच्या प्रतिक्रिया बघायच्या आणि अर्थात दबाव निर्माण करायचा। मुंबईमध्ये 227 ज्या नगरसेवकांच्या जागा आहेत त्याच्यात पुढचं वक्तव्य हे एका माध्यमाला दिलेल्या कालच्या मुलाखतीमध्ये आहे। ते असं म्हणाले की 2017ला आणि ही वस्तुस्थिती पण आहे की 2014 पासून 100 पेक्षा अधिकच्या जागा महाराष्ट्रामध्ये जिंकणारा
भारतीय जनता पार्टी हा एकमेव राजकीय पक्ष आहे. पण काय निकष आता लावू इच्छित आहेत ते, तर मुंबईमध्ये आमचे सर्वाधिक आमदार निवडून आलेत. 15 आमदार त्यांचे आहेत. साधारणपणे मुंबईतली नगरसेवकांची रचना जर आपण बघितली तर 5 पासून ते 8-10 पर्यंत आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये क्षेत्रनिहाय नगरसेवकांची संख्या येते. त्या गणितीच्या आधारावरती म्हणजे आमचे 15 निवडून आलेत आणि एकनाथ शिंदे यांचे 6 आहेत. कारण हे दोनच महायुतीतले एकमेकांशी आज जरी नसले तरी उद्या जागा वाटपा संदर्भामधले प्रतिस्पर्धी असणार आहेत. आपण त्याच दोघांच्या मर्यादेत बघितलं तर काय चित्र दिसतंय, तर साधारणपणे 15 आमदारांच्या मर्यादेमध्ये भारतीय जनता पार्टीला 95 पासून 150 पर्यंत जागा मिळू शकतात त्या निकषावरती. आणि एकनाथ शिंदे यांचे जे 6 नगरसेवक आहेत त्यांना आमदार आहेत त्यांच्या निकषावरती त्यांना 36 पासून ते 40-42 जागा त्यांना नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मिळू शकतात. हे का महत्वाचं आहे लक्षात घ्या. लोकसभा निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदेनी आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि म्हणून आम्हाला अधिकच्या जागा द्या असं म्हणायला सुरुवात केली होती आणि खरोखर त्यावेळेला त्यांच्या पक्षाला जास्त यश मिळालेलं होतं. आता जो संदेश द्यायचा आहे तो त्यांनाच द्यायचा आहे, कारण त्यांनी आता आपल्याकडे साधारणपणे 175 उमेदवारांची बेगमी केलेली आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून आलेले, एकनाथ शिंदे यांच्यावर पक्ष फुटीनंतर आलेले असे जे 70-80 आहेत आणि आणखी इतर काही पक्षातून आलेले. यातले काही लोक हे प्रबळ आहेत. त्यांना थोडंसं आर्थिक बळ जर एकनाथ शिंदे यांनी दिलं, आणि कंटेम्पररी पॉलिटिक्समध्ये एकनाथ शिंदे यांचं इतकं उदार नेता नाहीये, तर मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचं संख्याबळ हे चांगलं असू शकतं याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. आणि भविष्यामध्ये जागा वाटपाच्या दृष्टीनं असं पुढे होऊ नये की मित्रपक्षांना अधिकच्या जागा मागितल्या, त्याच्याऐवजी आत्तापासूनच म्हणायला सुरुवात करा की आमच्या दृष्टीनं आमचं संख्याबळ. आता एक प्रश्न करता असाही पडू शकतो की 84-82 अशा पद्धतीनं 2017चा निकाल आहे, 2चा जरी अंतर असलं तर 84 ह्या तेव्हाच्या एकसंघ असलेल्या शिवसेनेने जर जागा मागितल्या तर गैर काय, असं न होता पुढे कोणत्याही पद्धतीनं उबाटा बरोबरच्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच्या चर्चेच्या आधीच आपला स्वतःचा एक फॉर्म्युला देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलाय. आणि त्या फॉर्म्युल्याचा दबाव हा विरोधी पक्षावर राज ठाकरे यांच्यावर असण्यापेक्षा तो एकनाथ शिंदे यांच्यावरती असेल, कारण पक्ष विस्तारासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्व हे शिवसेना इतकं कुणाला माहिती आहे आणि शिवसेनेची पुन्हा सत्ता यावी मुंबईमध्ये यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू असताना एक प्रकारचा हा दबाव आता भाजपाकडनं आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ही आकडेवारी जाणीवपूर्वक प्रस्तुत करून केलाय हे उघड दिसतंय. नक्कीच. आणि त्यामुळेच भाजपच्या मित्र पक्षांना आणि विशेषतः शिंदे गटाला याबद्दल काय वाटतं हे आपण विचारूया. आपल्या बरोबर राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारेजी, मुख्यमंत्र्यांनी अगदी आकडेवारी सकट सांगितलं की भाजप हा मुंबईत मोठा पक्ष आहे. आपल्याला हा दावा मान्य आहे? सगळ्यात पहिली गोष्ट की भाजप नक्कीच मोठा पक्ष आहे, कारण त्यांचे 15 आमदार निवडून आलेत. संख्या किंवा आकडे कधी खोटं बोलत नाही. पण जे राहुल कुलकर्णी आमचे मित्र जे बोलत होते की आमदारांच्या संख्येप्रमाणे आपण नगरसेवकांच्या संख्येचा विचार मुंबई महानगरपालिकेमध्ये केला जातो का, तर तो मुंबई महानगरपालिकेमध्ये केला जात नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वॉर्ड, प्रत्येकाची रचना आणि तिथे निवडून येणारा जो नगरसेवक असतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आता दोन्ही नेत्यांनी म्हणजे आमच्या तिन्ही नेत्यांनी महायुतीच्या हे जाहीर केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसणं आणि महायुतीचा झेंडा फडकवणं हे आमच्या समोरचं सगळ्यात पहिलं आव्हान आहे. आणि त्याच्यामुळे या जो जागा वाटपाचा जो प्रश्न आहे, तिसरा मुद्दा असा की उद्धव सेनेमधले जवळजवळ 65 ते 70 विद्यमान त्यावेळेचे नगरसेवक आज आमच्याकडे आलेले आहेत. जसे राहुल म्हणाले की बाबा त्यांना निवडून येण्यासाठी त्यांचं यश लगेच होऊ शकतं, असे नगरसेवक पण आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे हे नगरसेवक निवडून येऊ शकतात शिवसेनेमधून. प्लस शिवसेनेची जी ताकद आहे त्याच्यामुळे ती ताकद आहे, या जोरावर महायुती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढून जागेची ऍडजस्टमेंट करून आम्ही महायुती म्हणून या पूर्ण खेळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या महायुती म्हणून आम्ही जिंकू शकतो. आता याचा दबाव आमच्यावर आहे का, तर आमच्यावर दबाव नाही. आम्ही आकडे घेऊन, निवडून येणारी व्यक्ती घेऊन, आणि आदरणीय फडणवीस साहेब याच्यापूर्वी पण म्हणालेले आहेत की शेवटी निवडणूक, या निवडणुकीमध्ये जो निवडून येणारा असतो त्याचा क्रायटेरिया काय आहे,
त्याची पात्रता काय आहे आणि तो निवडून येऊ शकतो की नाही याच्यावर आम्ही सीट देतो. त्या पद्धतीनेच या सीटचं वाटप झालेलं आहे. विधानसभेमध्ये पण तसंच झालं, लोकसभेमध्ये पण काही अंशी त्याच प्रमाणे करण्यात आलं. त्याच्यामुळे आता महायुतीचं महानगरपालिकेमध्ये पण आम्ही त्याचप्रमाणे वाटप करू आणि त्याच्यामध्ये जर आमच्याकडे येणारे लोक किंवा आमच्याकडे आता ऑलरेडी आलेले जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या जास्त आहे. आमच्याकडे बाकीचा जो कल आहे मराठी माणसाचा तो शिवसेना म्हणून मुंबईमध्ये जर आमच्याकडे असेल तर नक्कीच आम्ही त्या पद्धतीने जास्त सीट मागू. त्याच्यामुळे आमचे किती आमदार आहेत याच्याऐवजी मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी दोन्ही पक्षांचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील आणि मग त्याच्यासाठी कसं काय करावं लागेल स्ट्रॅटेजी, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आमच्यावर दबाव वगैरे असा काही नाही. आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं पण तेच मत आहे की महायुतीचा महापौर याच्यावर बसला पाहिजे. त्याच्यामुळे जेवढे जास्त नगरसेवक जो माणूस निवडून येऊ शकतो त्याला घेऊन आम्ही काम करणार आहोत. राहिला प्रश्न दोन्ही ठाकरे बंधूंचा, तर ते एकत्र आले काय किंवा न आले काय त्याच्यामध्ये आम्ही सध्या तरी आम्ही जात नाहीये. कारण ज्यावेळी इलेक्शन येईल त्यावेळी त्या युतीची भाषा कोणाशी करायची किंवा काय करायची आणि त्यांना किती सीट द्यायच्या याच्यावरचा विचार महायुती म्हणून करतील. पण सध्या तरी आम्हाला त्याच्यावर विचार करण्याची काही गरज नाहीये. कारण महायुती म्हणून तुम्ही लढणार असं म्हणता आहात. मुंबईत सुद्धा जरी भाजप मोठा पक्ष असला असं तरी सुद्धा आपण आता जे मोठा पक्ष आहे त्या भाजपच्या प्रवक्त्यांना आपण विचारूया. अवधूतजी, थोडक्यात भाजप मुंबईमध्ये वाटाघाटींवेळी अधिक जागा मागणार का? कारण मुख्यमंत्री म्हणतायत की भाजप हाच मोठा पक्ष आहे. आता मॅडम असं आहे की वाटाघाटीमध्ये आम्ही जास्त मागणार कमी मागणार, वाटाघाटीमध्ये काय करणार, अजून इलेक्शनला 4 महिने आहे. ही काही ओपनली सांगण्याजोगी गोष्ट नाही. मला सर्वप्रथम तुम्ही ग्राफिक्स मध्ये जे दाखवतात ना त्याचा तीव्र विरोध आहे. तुम्ही दाखवता आहात की 2017 साली ठाकरे गटाला 84 जागा मिळाल्या. हे अतिशय चुकीचं आहे. शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आणि आज त्या शिवसेनेमध्ये जवळजवळ राजू वाघमारे म्हणाले त्याप्रमाणे साधारण 65 ते 70 नगरसेवक म्हणजे आता त्यांना माजी म्हणावं लागेल ते आहेत. आणि शिवसेनेतनं फुटून निघालेल्या ठाकरेंकडे 10 ते 12 नगरसेवक आहेत. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ते तुम्ही करेक्शन करा. कारण इट इज नॉट गोइंग वेल. त्यावेळी शिवसेना लढली होती, धनुष्यबाण लढलं होतं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेजींकडे आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे शिवसेना सोडून पळून गेले. हा मुद्दा नंबर 1. दुसरा, आज आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जे म्हणाले त्या चुकीचं असं काहीच नाही, परंतु तुम्ही केवळ त्यांचं अर्धवट वाक्य दाखवलेलं आहे. काल एका खाजगी वाहिनी बरोबर टाउन हॉल या कार्यक्रमात बोलताना देवेंद्रजी म्हणाले की अनेक ठिकाणी आमचे मित्रपक्ष हे अधिक मजबूत असतील, अधिक स्ट्रॉंग आहेत, त्यांची ताकद जास्त आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या मित्रपक्षांच्या ज्या ताकदी आहेत त्या ताकदीचा अंदाज घेऊन आणि त्या ताकदी बरोबर जाऊन आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आणि आम्ही निवडणूक ही युतीतच लढवणार. शेवटी महाराष्ट्रातल्या लोकांना चांगलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत त्यांचं गटर, मीटर आणि वॉटरचे प्रश्न सोडवायचे असतील तर माझी संख्या जास्त की त्याची संख्या जास्त यामध्ये काही मला वाटतं फरक पडत नाहीये. हे खिशातून ओट्यात आणि ओट्यातून खिशात आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे नैसर्गिक मित्र आहेत. म्हणता आहात की शिवसेनेच्या 2017 मध्ये अधिक जागा होत्या, म्हणजे शिवसेना मुंबईमध्ये अधिक जागा मागू शकते आणि जर शिवसेनेनं तुमच्याकडे अधिक जागा मागितल्या तर तुम्ही यावेळी त्यांना अधिक जागा देणार का? शिवसेनेचे नेते आणि आमचे नेते बसून ठरवतील. आता काय बाजारात तुरी आणि अमुकला मारी तसं चाललेलं आहे. एका स्टेटमेंटवर तुम्ही निवडणुकीच्या युत्या, आघाड्या, सीट्स, डिस्कशन, कोणाला किती तिकीट, कोणाला काय तिकीट असं नसतं. इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा तिसरा पक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासारखा पक्ष आहे, अजून आमचे काही मित्र पक्ष आहेत आणि या सर्व मित्र पक्षांबरोबर एकत्रित बसून आतापर्यंत आम्ही जसं विधानसभा आणि लोकसभा अतिशय निर्विघ्नपणे आमची युती झाली, आम्ही सीट शेअरिंग केलं, त्याहून अधिक उत्तमपणे करू.
बिलकुल काळजी करू नका. आज काय मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवसेना आमच्या बरोबर आहे, आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, एनसीपी आमच्या बरोबर आहे. एनसीपी बाहेर निघालेले काय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं काय अस्तित्वच नाहीये हो. त्याचप्रमाणे शिवसेनेत बाहेर निघालेले आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अस्तित्वच नाही, ते पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यांचा पक्ष कोणी तोडलेला भेटलेला नाही. चुकीचं तुम्ही सांगताय की पक्ष तोडला. भारतीय जनता पक्षाने कुठचा प्रश्न सोडला, कुठचाही पार्टी तोडली नाही. ज्या पक्षामध्ये ज्या ज्या नेत्यांचं पटलं नाही ते आपापला संसार घेऊन बाहेर गेले आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. शिवसेना एकनाथ शिंदे बरोबर आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव काय? राहुल अवधूत शिवसेना. म्हणतायत की भाजपा आणि शिवसेना एकत्र मिळूनच, आणि जसं राजू वाघमारे सुद्धा म्हणाले की महायुती म्हणूनच मुंबईमध्ये आम्ही लढणार आहोत, जागा वाटपाची घाई नको, जागा वाटपाबद्दलच्या चर्चांची घाई नको. काय सांगाल आपण? मला वाटतं हेमाली, मला आवाज नाही आला, पण जर हा प्रश्न माझ्यासाठी असेल तर टाउन हॉलमध्ये नेमका प्रश्न काय विचारला होता देवेंद्र फडणवीसांना हे आधी आपण सांगू. त्याच्या आधी 2 प्रश्न हे श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतभेदासंदर्भातले होते. तेव्हा ते म्हणाले की आमच्यात काही मतभेद नाहीये, तुमच्यासाठी माध्यमांना चर्चेच्यासाठी म्हणून हे मुद्दे आहेत. आणि नेमक्या त्यावेळेला की मुंबईतल्या जागा वाटपाचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांनी हे केलेलं वक्तव्य. तेव्हा ते आधी म्हणाले की मुंबईमध्ये आमचे 15 आमदार निवडून आलेले, यापूर्वी आमचे 2017 मध्ये 82 नगरसेवक निवडून आलेले होते आणि त्याच्या आधारावरती जागा वाटपांचा आम्ही फॉर्म्युला ठरवू. त्यामुळे माध्यम जे चर्चा करतायत त्याचं मुख्य कारण देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचा स्वतःसाठीचा असलेला जो फॉर्म्युला आहे तो सांगितला म्हणून. आणि राजू वाघमारेचं म्हणणं बरोबर आहे की आता शिवसेना फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना सोडून विद्यमान म्हणजे आत्ताचे माजी नगरसेवक हे उद्धव एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले, ते संख्याबळ जास्त आहे. जर ह्या फॉर्म्युल्यावरती जागा वाटपाचा मुद्दा नसेल की आमचे आमदार जास्त आहेत तर ते म्हणायचं देवेंद्र फडणवीस यांनी काहीच कारण नव्हतं. आता जो कॉन्टेक्स्ट दिलेला आहे तो वेगळा आहे. आता त्यांना फॉलो प्रश्न विचारला माध्यमांनी, त्याच्यानंतरच ते उत्तर आहे. पण काल त्यांना विचारलं होतं ते जागा वाटपा संदर्भातच, आणि त्यानंतर ते असं म्हणाले की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष आहे. मला स्पष्टपणे दिसत आहे की भविष्यामध्ये हाच तिढा असणार आहे की विद्यमान म्हणजे ज्याला आता आपण माजी म्हणतो ते नगरसेवक संख्याबळानं एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जास्त आहेत. 227 पैकी आणखीन एक विसरून चालणार नाही की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा जो प्रयोग केला होता, कारण मुंबईमध्ये दलित बांधवांचं संख्याबळ अधिक आहे, तसाच एक प्रयोग आता एकनाथ शिंदे यांनी केला. म्हणजे त्यांच्याबरोबर मित्र पक्ष आलेले आहेत. एक तर त्यांना त्यांच्या कोट्यातनं द्यावं लागेल किंवा मग भारतीय जनता पार्टीला ह्या मतदारांचा काही फायदा होतोय असं गृहीत धरून महायुतीतनं जागा वाटप करावं लागेल. या सगळ्याचा अर्थ मला असा दिसतो आहे की आतापासून हा मुद्दा पुढे चर्चेला राहील की मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती झाली तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं जागा वाटप कसं करायचं. मी खात्रीनं सांगतो की जे राजू वाघमारे म्हणालेत आता त्याप्रमाणे शिवसेनेचा मुद्दा हा नगरसेवकाच्या संख्येवरती असेल तर भारतीय जनता पार्टी आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये कसं यश मिळालंय हेच सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा छेडलेला आहे, त्याच्यावरती चर्चा माध्यम करतायत ती योग्यच करतात. अवधूतजी आपण काही बोलत होता? मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे. जसं बॉम्बेचं मुंबई होऊन 30 वर्ष झाली तरी लोक बॉम्बे करतात, तसं हे सगळे पत्रकार हे मला का कळत नाही शिवसेनेची लोक काय म्हणतात शिवसेनेतले नगरसेवक शिंदेकडे आले. किती चुकीचं विधान आहे हो. शिवसेनेकडे नगरसेवक होतेच, त्यातले काही नगरसेवक ठाकरेंबरोबर बाहेर पडले असं म्हणा ना. फॅक्च्युअली करेक्ट स्टेटमेंट आहे. आज पक्ष शिंदेकडे आहे. तुम्ही हेच समजताय की सगळं केलं ठाकरेंनी केलं असं नाहीये. पक्ष सर तुम्ही जे म्हणत आहात असं मी गृहीत धरल्यानंतर सुद्धा माझ्या मनात तोच प्रश्न आहे की फॅक्च्युअली जे करेक्ट आहे की शिवसेनेबरोबर माजी नगरसेवक आलेले त्याच्या आधारावरती जागा वाटप करायचं नाही की हा मुद्दा आहे. जागा वाटप कशाच्या आधारावरती करायचं? विधानसभेला मिळालेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारावरती करायचं का एकनाथ शिंदे यांच्याकडे जे आता आलेले माजी नगरसेवक त्यांच्या बरोबर गेले त्याच्या आधारावरती करायचं? राहुलजी तुम्ही माझे अतिशय आवडते पत्रकार आहात, त्यामुळे खूप रिस्पेक्ट ठेवतो. मी फक्त एक
परसेप्शन जे आज चाललेलं आहे शिवसेना म्हणजे ठाकरेंची, अरे सगळ्यांनी निर्णय दिल्यानंतर सुद्धा आज तुम्ही ते बोलत आहात तर धन्य आहे तुमची. पण आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. कसं होतं, इलेक्शन्स हे येतात. आता लोकसभेमध्ये काय झालं, तर लोकसभेमध्ये आमचा मुंबईमध्ये एक निवडून आला आणि शिंदेच्या शिवसेनेचा एक खासदार निवडून आला, तर त्याच्यामुळे ते 50-50 झालं. आता लोकसभेप्रमाणे करायचं झालं तर 50-50. आता जर तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये करायचं झालं तर त्यावेळी आमचे 82 होते, शिवसेनेचे 84 होते, त्याच्यावर आता काहीतरी होईल. त्याच्यानंतर विधानसभेचं करायचं झालं तर आमचे 15 आहेत, त्यांचे काय 8-10 आहेत ते. तर हे असं काही होत नाही. हे फक्त सुरुवातीला आपल्याला काहीतरी बेस हवा म्हणून हे आकडे आणले जातात. परंतु आताच्या नवीन पिढीमध्ये आणि नवीन परिस्थितीमध्ये वॉर्ड वाईज लोकांचा कल काय हे बघितलं जातं, तिकडे कोणत्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे हे बघितलं जातं, कोण जास्त पॉप्युलर आहे हे बघितलं जातं आणि त्या प्रकारे या सर्व गोष्टींचा विचार होऊनच निर्णय घेतले जातात. सीट्स कोणाला जास्त किंवा कोणाला कमी हा प्रश्नच नाहीये. एकंदरीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मिळून आमचा भगवा लागला पाहिजे मुंबई महानगरपालिकेवर स्वप्न आहे. त्यामुळे 2-4-5 नगरसेवक कमी किंवा जास्त हा फार मोठा वादाचा विषय होऊ शकत नाही. राजू वाघमारेजी, आपण बोलत होता. नाही, मी तोच मुद्दा, आता अवधूत वाघांनी तो मुद्दा ऑलरेडी सांगितलाय. मी तेच बोलत होतो की कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये आमदार किंवा लोकसभा याच्यापेक्षा कॉर्पोरेटर जे आहेत प्रत्येक वॉर्ड वाईज ते कसे निवडून येतात, कोण येतं. आणि ज्यावेळी आम्ही महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी जागा आम्हाला थोड्या 2-4 कमी मिळाल्या काय किंवा त्यांना जास्त मिळाल्या काय, याच्यापेक्षा महायुतीचा महापौर या मुंबई शहरावर बसणार हे सगळ्यात पहिलं ध्येय महायुतीचं आहे. आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये नुकसान उद्या झालं तर आमच्या सगळ्यांचंच होणार. त्याच्यापेक्षा महायुतीचा महापौर कसा बसेल, या महायुती मुंबई महानगरपालिकेवर भगवा कसा फडकेल, महायुतीचा कसं राज्य येईल, त्याच्यामुळे मुंबईची प्रगती कशी करता येईल, याकडे आमचं लक्ष आहे. जागा वाटप आणि या गोष्टी मला वाटतं सेकंडरी आहेत. निवडून कसं येता येईल, निवडणुका कशा जिंकता येतील आणि मॅक्झिमम महायुतीचे नगरसेवक जे आहेत ते कसे निवडून येतील याकडे आम्ही लक्ष देऊ. आमच्यात कोणतेही मत, आता मगाशी सांगितलं मतभेदावरून निघाला. आता आजच आमचा बीडीडी चाळीचा कार्यक्रम होता. तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून वरळीतून ह्याला गेले, यशवंतराव चव्हाणच्या कार्यक्रमाला गेले, तिथून MMRDला एकाच गाडीतून गेले, हास्य विनोदात होते. आता या गोष्टी माध्यम दाखवत नाहीत, पण जरा कुठे कोणी एखाद्या मीटिंगला गेलं नाही की लगेच आपण दाखवतो की बाबा ते नाराज आहेत. तर त्याच्यामुळे असं काही नाही, सगळे एक दिलाने काम करतायत आणि आम्हाला एवढं माहिती आहे की देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका मुंबई आहे आणि ही आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी तिन्ही पक्ष करतील, पण महायुतीचाच भगवा या मुंबई महानगरपालिकेवर आणि त्यासाठी तुम्हाला एकमेकांचं मोठेपण सुद्धा मान्य आहे. सागर, तुमच्याकडे येते. सागर, ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर मुंबईमधली ग्राउंडवरची परिस्थिती नेमकी काय आहे, राजकीय वर्तुळातली नेमकी परिस्थिती काय आहे, काय रिपोर्ट सांगतो? हेमाली, मुंबईमध्ये भाजप आता जर पाहिलं तर आमदारांची संख्या सर्वाधिक आहे, याविषयी कोणाचं दुमत नाही. या अर्थात लोकसभेला भाजपला जो फटका बसला त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने संघटनात्मक मोठे गोष्टीमध्ये बदल केले, काही अजेंडे समोर आणले आणि विशेष म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचाही अजेंडा जवळपास मुंबईचं डेव्हलपमेंट हा दिसून येतो. विशेषतः एकनाथ शिंदे हे एक मुद्दा फार वारंवार बोलतात की मुंबईतले रस्ते आधी उद्धव ठाकरे जे नेतृत्व करत असणाऱ्या महापालिकेच्या कार्यकाळामध्ये ज्या परिस्थिती होत्या त्याच्या तुलनेने किती मोठे बदल झालेले आहेत. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस अर्थात इन्फ्रामॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, मेट्रोसारखा विषय त्यांनी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने हाताळलेला आहे, त्यामुळे डेव्हलपमेंटच्या विषयावर मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा मानस भाजपाचा दिसून येतोय. भाजपने आता परत जर पाहिलं तर भाजपने केंद्र जिंकलेलं आहे, राज्य परत जिंकलेलं आहे, केंद्रात पंतप्रधान आहेत, देशात मुख्यमंत्री, राज्यात मुख्यमंत्री आहेत. आता उरतो मुद्दा तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वात मोठी असणारी मुंबईसारखी महापालिकेवर त्यांना भगवा, त्यांचा जो आहे पक्षाचा जो फडकवायचा आहे. अर्थात
भलेही 2 ठाकरे एका बाजूला आले तर सहानुभूती जी मराठी वोट बँकची आहे ती ठाकरे यांना मिळाली, तरी एक आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी आहे. मुंबई भाजपाचं नेतृत्व करणारे आशिष शेलार हे देखील मराठी आहेत, अमित साटम, प्रवीण दरेकर हे देखील मराठी माणसं आहेत. म्हणजे जे चित्र रंगवलं जातं की मराठी माणूस संपूर्ण ठाकरे कुटुंबियांकडे जाईल का, तर असं दिसत नाही. या दुसरी गोष्ट, काँग्रेसकडे एकेकाळी असणारा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, मारवाडी हा पूर्ण बऱ्यापैकी भाजपकडे झालेला आहे. त्याच्यामुळे भाजपची वोट बँक ही इतर पक्षांच्या तुलनेने वाढणार आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असणार आहे. पण मुंबईची खासियत जर दुसरीकडे पाहिली तर ठाकरेंचं वलय नाकारता येत नाही. या ठाकरेंचा करिश्मा हा निवडणुकीमध्ये अनेक वेळा, म्हणजे आपण जर पाहिलं तर विधानसभेला पण उद्धव ठाकरेंचा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मेजर काही गोष्टी होतील असं म्हटलं होतं, त्यात काही मतांमध्ये जर लोकसभेला पाहिलं तर अर्थात अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात समुदायाची मतं मिळून उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने बेनिफिट झाला, तो उद्धव ठाकरेंना जर राज ठाकरे सोबत आहे तर त्याचं काय होणार आहे, ही फार महत्त्वाचा राहणार आहे मुद्दा. आणि काँग्रेस काय स्टँड करणार आहे. जर महाविकास आघाडीच राहणार नसेल तर काँग्रेस स्वतःकडे अल्पसंख्याक मुस्लिम मतदार काही घेणार आहेत, दलित वोट बँक त्यांचा काही वोट बँक शेअर आहे तोही घेणार आहे. मग अर्थात त्याचा फटका कुणाला बसतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण जवळपास दिसून येतं की महायुतीच्या नेत्यांच्या मनाचा जर कानोसा घेतला आणि पूर्ण संघटना आत्ता ज्या पद्धतीने भाजप काम करते, पूर्ण फोकस जर पाहिले, आजचे सुद्धा आपण जे कार्यक्रम जर मुंबईचे पाहिले, BDDचा पुनर्विकास जो अनेक वर्षापासून रखडला होता तो देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यांच्याच कार्यकाळामध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेला, त्यांच्याच मुख्यमंत्री असताना तो पूर्णत्वास आणलेला आहे. दुसरीकडे मुंबईतले मेट्रो, कोस्टल रोड असे अनेक प्रकल्प, MMRDAचे जे प्रकल्प आहेत त्याच्या माध्यमातून भाजप परत एकदा मुंबईकरांच्या मतदारांवर स्वतःचे एक वलय निर्माण करू पाहते आणि त्याच्या माध्यमातून ते जिंकण्याचा प्रयत्न करतील. पण ठाकरेंची जी खासियत आहे, विशेषतः ठाकरे या नावामुळे जो कोकणी जो मराठी वोटर बँक आहे आणि विशेषतः जो वारंवार मांसाहारसारखा विषय येईल, कबूतरखान्यांसारखे विषय येईल की जिथे मराठी माणसातला जो इथला कोकणी माणसाचा एक जो स्थायी भाव आहे त्याला डिवचण्याचा ज्यावेळेस प्रयत्न होईल, अर्थात उद्धव ठाकरे त्याची सहानुभूती मिळवू पाहतील. आणि त्याच्यावर किती त्यांचं गणित, जे राजकीय भांडवल नेहमी मांडतात की मुंबई तोडणार, मुंबई वेगळी करणार, मराठी माणसावर अन्याय, तर हे मराठी माणूस मुळात त्यांचा जो वोट बँक आहे तो त्यांच्याकडे किती राहतोय, हे सगळ्या गणितावर मुंबई महापालिका निवडणूक आधारित आहे. मुंबई महापालिका जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल असं म्हणतात, पण त्याची बिगुल आत्तापासूनच वाजायला सुरुवात झालेली आहे. नक्की. राजू वाघमारेजी आपण बोलत होता. नाही, मी म्हणत होतो की मुंबईतला जो कोकणी मतदार आहे, जो वर्षानुवर्ष शिवसेनेबरोबर आहे, तो शिवसेनेबरोबरच राहिलेला आहे. तो ठाकरे बंधूंकडे किंवा ठाकरेंकडे गेलेला नाही. कारण तो जर ठाकरेंकडे गेला असता तर विधानसभेमध्ये जे कोकण हे याच्या पूर्वीपासून ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तो बालेकिल्ला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमच्या पक्षाने तो पूर्ण भुईसपाट करून टाकला. आज उभाटाकडे ना कोकणामध्ये एक आमदार आहे, भास्कर जाधव सोडले तर कोणच त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. पूर्ण कोकण आमच्याकडे आलंय आणि जेवढे चाकरमानी कोकणात म्हणजे जे मतदान होतं त्याच धर्तीवर मुंबईमध्ये मतदान होतं. त्याच्यामुळे मुंबईतला जो मतदार आहे, कोकणी मतदार आहे, तो आता पूर्णपणे एका बाजूला आलेला आहे. त्याला प्रगती पाहिजे, त्याला मुंबईची प्रगती झालेली पाहिजे, त्याला मुंबई पुढे गेलेली पाहिजे. त्याच्यामुळे आता जे वाटत होतं, त्यामुळेच मुंबई कुणाची हे अर्थातच निवडणुकानंतर स्पष्ट होईल. मात्र तत्पूर्वी मुंबईत भाजप हा मोठा पक्ष आहे असं सांगून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे या निवडणुकांचं बिगुल वाजवून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद आपण चौघांचेही या संपूर्ण चर्चेसाठी.